तालुक्याला क्रांतिकारी जोहार जोहार। आज आम्ही जामशेत या ठिकाणी आहोत। मागेच तुम्ही पाहिलं असेल की येथे फादरचं काम करणार तो आदिवासीच हा जो फादर आहे हा जवळ नाना खेवरा ह्या व्यक्तीबद्दल मागे तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की त्याने एका 20-21 वर्षाच्या मुलीला तिच्यावरती अत्याचार करून तिला अक्षर गरोदर बनवली असेल। 6 ते 7 महिन्याची गरोदर आहे आणि हा विषय हा सर्व गाववाले आम्ही सगळ्यांनी हा जो विषय उचलला त्याच्यानंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये या ख्रिश्चन मिशनरीच्या विरोधामध्ये अनेक लोकांनी आक्रमक भूमिका घेतलेली होती। परंतु आज मी गाववाल्याने बऱ्याच ठिकाणी गाववाले तयार होत नाही त्याला विरोध करायला, पण ह्या जे नरेश भाऊ हे जे टीम आहे ह्या लोकांनी आज पुढाकार घेतला आणि जामशेदचं हे जे केंद्र आहे त्यांचं प्रार्थना केंद्र आज बावनकुळे साहेबांनी हिवाळी पावसाळी अधिवेशनात सांगितलं की 6 महिन्यात ही जी शासनाची परमिशन न घेता ही जेवढी प्रार्थना स्थळे आहेत हे अनधिकृत आहेत, अधिकृत नाही, ही निष्कासित करण्याचा त्यांनी आदेश दिलेला आहे। आणि असं असताना सुद्धा शासनाच्या निर्णयाला फाट्यावर मारून हे लोक असे चालवतात। ग्रामसभेचा ठराव आहे, पेसा ग्रामपंचायतमध्ये कलम 4(ब) नुसार इथे आदिवासी सोडून कुठल्याही धर्माच्या पंथाच्या लोकांना स्थान नाही, परंतु तरी हा चालवतोय। तर ह्या चालवण्यामागे त्यांना कोण पुढाकार घेतोय या चालवायला? राजकीय कोणतरी तो आहे। वसंत लडका गोरवाला बोला, तुम्ही बोला। वसंत लडका गोरवाला त्याने नाव घेतलं ना, त्याने तो स्वतःहून बोलला ना, नाना वंश खेवरा बोलला त्याच्या स्वतःने तोंडाने वसंत गुराळा म्हणून कोणतरी गोरवाला म्हणून कोणतरी राजकीय पुढारी आहे की याने सांगितलं बोलते आम्हाला हे चालवण्यासाठी। मला एवढंच म्हणायचं आहे की ते जर आदिवासी समाजाचे असतील तर आदिवासी समाजाला नष्ट करण्याची, ही जी आदिवासी संस्कृती नष्ट करण्याची, आदिवासी रूढी परंपरा नष्ट करण्याचे ह्यांचे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र हाणून पाडायला पाहिजे। आणि ह्यांना पाठपुरावा देणारे हे कोण आहेत? हे वसंत सारखे असे जे कोण नेते असतील या नेत्यांवर सुद्धा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आम्ही यांच्यावरती त्या मुलीने स्वतः स्टेटमेंटमध्ये सांगितलं की स्टेटमेंट देताना ते बोलते की माझ्या पोटामध्ये इश्यू आहे, ती कंप्लेंट करायला तयार होत नाही, परंतु आज हे गाववाले म्हणतात की त्याच्यावर आपल्याला गुन्हा दाखलच करायचा आहे। तर अंधश्रद्धा आज तेल लावून पाणी शिंपडून जे लोकांना फसवणूक करतो या अंधश्रद्धाचा 2013चा जो कायदा आहे त्या कायद्यानुसार त्याच्यावरती गुन्हा दाखल आपण करायचा। आणि आजपासून हे केंद्र बंद असावं असं त्यांना नोटीस ग्रामपंचायतला आजच्या आज द्यायला आम्ही लावतोय। कारण की ग्रामसभेमध्ये ठराव झालेला आहे की गावामध्ये कुठलंही प्रार्थना स्थळ चालणार नाही आणि जर चालू झालं तर गाववाले जर इथे आक्रमक भूमिका जर घेतली, हे तोडफोड केली, त्याला जर मारहाण केली तर याला पूर्णपणे जबाबदार हे शासन आणि प्रशासन असेल। शासन आणि प्रशासनाने जर याची दखल घेतली नाही, हे जर कायमचे बंद केले नाहीत तर मात्र याला पूर्ण जिम्मेदार ते असतील। आम्ही स्वतः इथे येणार आहे, तोडफोड करणार आणि तो कोण फादर कोण असेल त्या फादरला पण फादर म्हणून नाही, तो ओळखता पण येणार नाही अशी त्याची आम्ही हालत करणार। आणि हे जिल्ह्यातील, पालघर जिल्ह्यातील जिथे जिथे असतील ना तिथे तिथे आम्ही दररोज कुठे ना कुठे आक्रमण करणार आणि हे बंद करणार। त्याने स्वतःहून बंद करावे, नाही तर याच्या पुढे आम्ही आक्रमक भूमिका घेणार। ठीक आहे, घ्यायचे ना? जय जोहार। जय जोहार।